जिथे जास्त संख्येने उपस्थित असतात मला खूप आनंद होतो, प्रचंड आनंद होतो. आणि म्हणून हे गीत आणि या गीताचे कवी देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय समाजाचे ज्येष्ठ कवी आदरणीय किरणदादा सोनवणे यांनी हे गीत लिहिलं. जॉलीदादांनी त्यांना सांगितलं की सर आम्हाला असं 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 गाणं लिहून हवं आहे. विषय दिला राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्री आणि राष्ट्रमाता रमाई. आणि किरणदादांनी इतकं अफलातून लिहिलं. हे गीत आता तुमच्यासमोर सादर करते. आणि हे गीत मंचावर कसं सादर करायचं की सीमा तुला तलवारबाजी शिकली पाहिजे. म्हटलं दादा कसं शक्य, नाही शिकलीच पाहिजे. आणि मग तो क्षण त्यानंतर क्रांतीज्योती सावित्री आणि राष्ट्रपिता ज्योतिबा हे आता मी काही सांगत नाही तुम्हाला नुसतंच ऐकायचं नाही आहे, तर डोळे भरून पाहायचं आहे किरणदादांचे शब्द आणि जॉलीदादांची संकल्पना आपल्यासाठी. भारताच्या इतिहासातील तो राष्ट्रमाता, राजमाता, रणरागिणी माता यशोधरा, माता जिजाई, माता अहिल्या, माता सावित्री, माता फातिमा, माता भीमाई आणि माता रमाई. माता यशोधरेचा जन्म झाला नसता तर सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं नसतं. माझी जाऊचा जन्म झाला नसता तर रयतेला बाळ शिवबासारखा राजा मिळालाच नसता. माता सावित्रीचा जन्म झाला नसता तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी शाळा उघडली नसती आणि भारतातल्या कुठल्याही स्त्रीला शिक्षण मिळालं नसतं. आणि जर का माता रमाईचा जन्म झाला नसता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारे लिहिलेले संविधान या भारत देशाला मिळालेच नसते. आणि म्हणूनच या भारताचा इतिहास घडवणाऱ्या तो राष्ट्रमाता, राजमाता, रणरागिणी माता यशोधरा, माता जिजाई, माता अहिल्या, माता सावित्री, माता फातिमा, माता भीमाई आणि माता रमाईच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि हा मानाचा मुजरा करते. शब्दांकडे लक्ष द्यायचे की बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमी ग. किरणदादांनी काय लिहिले बघा. अहो बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमी ग, पावन केली भूमी ग बाई बाई, पावन केली भूमी ग, पावन केली भूमी ग बाई बाई, पावन केली भूमी ग. अशी जिजामाता सावित्री रमाई वाणी, जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून जावा तुम्ही ग. जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून जावा तुम्ही हो. जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून जावा तुम्ही हो. साडेचारशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागिणीने जन्म घेतला, जिने जंगलातल्या अकराळ विक्राळ जिवंत सिंहाच्या पायात रुतलेला काटा काढण्याचे धाडस केले. आणि तीच धाडसी रणरागिणी भोसले घराण्याची कुलवधू झाली, छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्यवती झाली, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं. बाळ शिवबानं जन्म घेतला आणि याच बाळ शिवबानं आई जिजाऊंचं स्वप्न सत्यात उतरवलं. अशी ती राष्ट्रमाता आई जिजाऊ. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की हे राष्ट्रमाते आई जिजाऊ, तू नांद आमुच्या घराघरात, सिंहासनी बैस या काळ जात, तुला आरतीने स्तोत्रात गाऊ, हे राष्ट्रमाते आई जिजाऊ. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवा आणि बाळ भिवा यांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल तर आधी प्रत्येक घराघरामध्ये आई जिजाई आणि आई भीमाई जन्माला यायला पाहिजे, तेव्हाच बाळ शिवा आणि बाळ भिवा जन्माला येईल. बरोबर ना? शाही पाही डोळ्यानं जिजाई, झुलमिती मोगलांची शाही पाही डोळ्यानं जिजाई, बाळ शिवबाला लढाई शिकवी शिवबाची आई, बाळ शिवबाला लढाई शिकवी शिवबाची आई.
बहुजन प्रतिपालक